अभिज्ञा आणि मेहुल तुम्हा जोडीचं फार मनापासून आमच्या स्वयंपाकघरात स्वागत. समोर ठेवलेली आहे भाज्यांची दुरडी. बर, हिचा वापर करून काय करायचं असेल असं तुम्हाला वाटतं मेहुल सर? काय सगळ्या पालेभाज्या आहेत, काय करायचं? जे मेहुल करत नाही काय? ते मी करेन. आय लव्ह यू चिपडो. बघा, प्रेम आहे आमच्यात. अरे सॉरी ते नाही बुके देऊन आपण आय लव्ह यू म्हणतो, लाल माठ देऊन कोण आय लव्ह यू म्हणतं? याचा वापर करून तुम्हाला घ्यायचे आहेत उखाणे. उखाणा. कारल्यावरनं उखाण आहे घ्या. की मला आवडत नसलं तरी मी खातो कारलं. मला आवडत नसलं तरी मी कधी- खातो कधी कारलं. कधी कधी मी खातो कारलं. बरं काय सारलं काय? मेहुल ओके मी घेते हा. उखाणा हा ह्याच्या वतीने. हा त्याच्या वतीने आहे. त्याच्या हो. वतीने मला आवडत नसलं तरी मी कधी कधी खातो कारलं. कारलं. हिच्या प्रेमापोटी मी अख्खं जग बाजूला सारलं. चांगला होता यार. सगळं चांगलं होतं पण बायकोचं नाव कुठे आहे? अभिज्ञा कुठे आहे? हा सॉरी अभिज्ञाच्या प्रेमापोटी मी अख्खं जग बाजूला सारलं. बरोबर आहे, चांगलं आहे, बरोबर आहे. दुधीवर नाही घेते काय. वा वा वा. हा पौष्टिक असते हम्म. म्हणून आहारात हवी दुधी. म्हणजे इथपर्यंत तरी हेल्दी आहे उखाणा. पौष्टिक असते म्हणून पौष्टिक आहारात हवी असते दुधी. म्हणून आहारात असते दुधी. दुधी. मेहुलची बायको आहे मी, वाटले का कोणी साधी सुधी. अप्रतिम अप्रतिम. गेम अप झालेला आहे. सर पण उखाण्याने यांनी उत्तम सुरुवात केलेली आहे, सुंदर सुरुवात झालेली आहे आणि अशाच सुंदर असणाऱ्या तुमच्या त्वचेसाठी बर्वा स्किन थेरपी घेऊन आलेले आहेत. एक अद्भुत भेट, नैसर्गिक सुरक्षित आणि ग्लॅमरस सौंदर्याचा अनुभव देणारा विश्वासाचं नाव बर्वा स्किन थेरपी. देऊया एक छानसं गिफ्ट हॅम्पर. चला आता हे बाजूला ठेवूया. हा. मंडळी तुमची लव्ह रेसिपी काय आहे? पोह्यांशीच निगडीत असेल. हो, पोह्यांचीच निगडीत. म्हणजे आज माझं बीपी शूट करावं अशी तुमची इच्छा आहे का? नाही, दडपे. दडपे पोहे करणार होता आज आम्ही. दडपे पोहे. दडपे पण ही तुमची लव्ह रेसिपी का आहे? प्रत्येक वेळेला जेव्हा सर घरी येतात हो. तेव्हा बाकी काही मागत नाही, फक्त दडपे पोहेच मागतात. मग आता दडपे पोहे ही तुमची रेसिपी आहे. हा. लागणारं साहित्य पटकन घेऊन या. चला, लव्ह रेसिपी आहे दडपे पोहे. आता दडप्या पोह्यामध्ये तसं काय नाविन्य आहे असं लोक विचारू शकतात, पण प्रत्येक हातची चव वेगळी आणि प्रत्येक घरात दडपे पोहे करायची पद्धतही वेगळी. Yes. त्याच्यामुळे आज आपण दडपे पोहे पाहणार आहोत. चला, काय लागणार आहे? पोहे, दडपे पोह्यासाठी जाडे पोहे. त्याच्यानंतर तांदळाचे पापड आहेत. शक्यतो आपण पोह्याचे वापर. पोह्याचे वापरतो, पण आपण जरा ट्विस्ट करायचं ठरवलंय त्याच्यामुळे आपण तांदळाचे पापड. बर. त्याच्यानंतर कोथिंबीर, खोबरं, त्याच्यानंतर कढीपत्ता, कांदा कच्चा, मिरच्या बारीक बारीक कापलेल्या, बर. मोहरी, थोडं लिंबू, कारण आपल्याकडे कैरी नाहीये. आमच्या घरी करतो तेव्हा आम्ही कैरी कापून त्याच्यात टाकतो थोडासा छान वेगळ्या चवीसाठी. तर आपण लिंबू घेणार आहोत. मीठ चवीनुसार, हिंग, थोडंसं भाव्यांकडे असल्यामुळे थोडंसं साखर बुरबुरवणे, आमचूर पावडर. आमचूर पावडर. येस, तू हे मीठ- खूप हे खूप सेम special आहे. मीठ नंतर काय म्हणालीस तू? हे स्पेशल आहे. चवीनुसार. चव. हा, तेवढं फक्त लक्षात ठेव. पहिल्यांदा काय करायला लागतं? पहिल्यांदा आपण पोहे पोहे भाजून भाजायचे. घ्यायचे. बर. मेहुल तू आणि मदत करायची मला. तू नुसतं उभं राहायचं, नेहमी सुशेफ नाही आहे तुझी. इकडे ये, या बाजूला ये. मी देऊ मला का एक तुला? एक दे आता. हा, साहित्य चल. ओके. हा, हे छान आहे. जो इकडे सर छान आहे म्हणून वापरायचं नसतं, जे उपयोगी आहे ते तेच वापरायचं तेच असतं. उपयोगी आहे. पदार्थही पांढरा निवडलाय कारण आज सगळं ब्लॅक अँड व्हाईट आहे. बरं, मला आपण जोडीचं जे आहे ना. पोहे थोडेसे भाजून घेणार आहोत. त्याच्यात बरं. काही म्हणजे काही लोकांना तेल थोडंसं अजून खरपूस करायला आवडतं, पण आपण डाएट सांभाळून करायचं आहे. कोण तुमच्या दोघांपैकी जास्त डाएट? सर हो का? हो. त्या दोघांपैकी मोबाईलवर जास्त कोण असतं? मेहुल, तुला माहितीये माझ्या घरात माझी सासू आणि हे सासरेच आहेत जवळपास, हे दोघं शॉपिंग कर. हा डाव छान दिसतोय, चला मागूया, अशी येते. तुला आता जराही मनामध्ये अशी पाकपूक नाही झालं की हे तू करताना त्यांनी पाहिल्यावर? नाही, कारण मी नाही. त्यांच्यासमोर पण त्यांची ऍक्टिंग करते. तिचा जन्म जर्मनीत झालाय, माझ्या सासूचा. ओके. तुमचं फॅमिली फारच वेगळं आहे सगळं. हो हो हो. फॅमिली ट्री. हो. माझ्या सासूबाई भंडाऱ्याला जन्माला आल्या. तुमची बायको नुसती पोहे भाजतेच आहे, खाली गॅस केव्हाच बंद झालाय. अय्यो. हा, कळलं? हे म्हणजे आज काय खायला मिळणार आहे? बरं आता तो हा अरे पण मला माहिती नव्हतं कधी. कसा बंद झाला. म्हणून मी मगाशी म्हंटल ना, आमचे पदार्थ तिने केलेले छान दिसते. खाल्ले ते? अरे यार, काढा पटकन, ते करपायला आले.
बघा पोहे नुकतेच विदर्भातल्या उन्हात जाऊन आल्यामुळे थोडेसे रापलेत. पोह्याच्या प्रमाणात शेंगदाणे थोडे जास्त झालेत. ते काढायचे का आता? हो काढूया. हो, काढ. आता काय? आता त्याच्यानंतर फोडणी. फोडणी पात्र. करेक्ट, फोडणी पात्र. तेल कधी वेस्ट नाही करायचं असं माझ्या आईने सांगितलं. तर आता कढीपत्ता ना मी थोडासा तुकडे तुकडे करून घालणार. मज्जा येते, मग त्याचे छान स्वाद येतो. थोडं पटपट करशील का अभिज्ञा? मला भूक लागलीये. हो करते. हिंग आता मी हातानेच टाकते. आता प्लीज मी हिंग जास्त होतोय. नाही, मला आवडतो जास्त हिंग. वा, अभिज्ञाला फोडणी देताना मी पहिल्यांदाच पाहतोय. मालिकेत तिने खूपदा दिली. त्याच्यानंतर आता ह्याच्यात मी थोडंसं मीठ घालते. आणि मेहुलचं म्हणणं आहे की कधीही चमच्याने मीठ नाही घालायचं, त्याचा अंदाज येतो. ठीक आहे, तोपर्यंत फोडणीला विश्रांती देऊया. पुढे कांदा, कोथिंबीर. मला वाटतं मला शेंगदाणे आणि पापडावरच भागवावं लागणार. सगळे घाल ना शेंगदाणे, मला खूप आवडतं तुला? आमचूर पावडर. वा मेहुल सर, दिसताना छान दिसतंय. हो. खोबरं आपण थोडं वरनं पण घालूया, पण आता मिक्स करण्यासाठी खोबरं. आता तरी फोडणी टाकूया का? ना मिक्स होऊ दे ना, कळू दे ना टेस्ट थोडी. हो, ते करूया. जीवनात पहिल्यांदा मोहरीने एवढी वाट पाहिली असेल. हिची आई पण सेम असेच दडपे पोहे करते. नाही का? तिच्या आईचं हे बघून काय होत असेल आता ते मी शब्दात सांगूच नाही शकत. तुम्ही ठरवून आलात का दोघंही? काहीच ठरवून नाही आलोय. काय मला त्यात काय ठरवायचं? आम्हाला कसं माहिती तू कसे बनवणार आहे पोहे? सॉरी गाईज, जरी अरे क्लमझी. वा, खूप छान झाले. दडपे पापड, हे दडपे पोहे चांगले झालेले आहेत. काय पाहिजे ह्याच्यात अजून संकट? अप्रतिम लागतंय. नाही, छान लागतंय. तू थोडी मिरची टाकतात. हा, एक वैज्ञानिक धोका, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांनी हे पदार्थ बेतासबात खावे. कमाल. वा, अभिज्ञा आणि मेहुल यांची लव्ह रेसिपी आहे दडपे पोहे. बघा, फक्त ह्याच्यात हळद नाही. काही हरकत नाही, पण मी तुला खरं सांगू का, मला यातलं आवडलं काय, की जिथे तू कमी पडतीयस असं वाटत होतं तिथे साहेब पुढे येत होते, आणि जिथे तो मदत करत होता तिथे ती तू प्रेमाने स्वीकारत होतीस. तर त्याच्यामुळे ही तुमची लव्ह रेसिपी परफेक्ट आहे. दडपे पोहे. साहित्य: जाडे पोहे, तांदूळ पापड, कोथिंबीर, ओलं खोबरं, हिरवी मिरची, शेंगदाणे, कांदा, मोहरी, कढीपत्ता, लिंबू, मीठ, हिंग, आमचूर पावडर. कृती: प्रथम पोहे खरपूस भाजून घ्या. आता कढईत तेल घाला आणि त्यात शेंगदाणे तळून घ्या. आता फोडणी पात्रात तेल, मोहरी, हिंग, मिरची, कढीपत्ता घालून फोडणी तयार करा. नंतर पोह्यांमध्ये मीठ, कांदा, कोथिंबीर, तळलेले शेंगदाणे, आमचूर पावडर, खोबरं एकत्र करून घ्या आणि केलेली फोडणी घाला. वरून तांदळाचे पापड चुरून घाला, मिरची घाला आणि शेवटी लिंबू पिळून घ्या. दडपे पोहे तयार.